लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्यांना बिडकीन पोलिसांनी 24 तासात अटक केली. पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर व पोलीस ठाणे बिडकीन यांची उत्तम कामगिरी. बातमी पैठण येथून. दिनांक 11 फेब्रुवारी रोजी तक्रारदार अविनाश लहू राठोड, वय 27 वर्ष, व्यवसाय खासगी नोकरी, राहणार राक्षसभुवन, गैबीनगर तांडा, तालुका गेवराई, जिल्हा बीड, सध्या जयहिंद कॉलनी, रूम नंबर 3, साईजीत रो हाऊस, सिडको, नाशिक यांनी बिडकीन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान तक्रारदार चितेगाव येथे लघवीसाठी थांबले असताना मागून 3 अज्ञात इसम स्प्लेंडर मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी तक्रारदाराच्या पोटावर चाकू मारून त्याची कॉलर पकडून त्याला अजिंठा फार्मा कंपनीच्या मागे एका निर्जन ठिकाणी नेले आणि त्याला चापट आणि ठोसे मारून मारहाण केली. तक्रारदाराचा रुपये 15,000 किमतीचा मोबाईल हिसकावून हँडसेटवरून फोनपेचा पासवर्ड जबरदस्तीने घेतला आणि फोनपेवरून 7,282 रुपये काढून घेतले. 91/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 309(6)(3)(5) बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि पुढील तपास एपीआय श्री निलेश शेळके यांच्या आदेशान्वये पीएसआय मनोज पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. तपास. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान एका गोपनीय माहिती देणाऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील 3 अज्ञात आरोपी चितेगाव भूतबंगला परिसरात असल्याची माहिती मिळाली. म्हणून दिनांक 11 फेब्रुवारी रोजी रात्री 12:30 वाजेच्या सुमारास शोध घेण्यात आला. अंधाराचा फायदा घेत तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु 1.5 ते 2 किलोमीटर पाठलाग केल्यानंतर त्यांना पकडण्यात आले. गुन्ह्याबद्दल चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे करण प्रकाश गिरी, वय 24 वर्ष, राहणार खरपुडी, तालुका जिल्हा जालना, सध्या मानसाळी चौक, जुना पिंपळवाडी रोड, शिर्डी येथे राहतो, राहता जिल्हा अहिल्यानगर. आदित्य अमोल पगारे, वय 22 वर्ष, राहणार फारोळा, जिल्हा परिषद शाळेजवळ, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. गौरव कैलास पगारे, वय 21 वर्ष, राहणार फारोळा, तालुका पैठण, सध्या शिऊर, राजवाडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 3 आरोपींना ताब्यात घेण्यात येऊन त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. एकूण रुपये 91,800 रुपये किमतीची मालमत्ता व हल्ल्यासाठी वापरलेली लाकडी काठी जप्त करण्यात आली. तक्रारदाराकडून जबरदस्तीने 15,000 रुपये हिसकावून घेतले. रोख रुपये 6,800 रुपये किमतीचे 2 मोबाईल हँडसेट, गुन्ह्यात वापरलेले 20,000 रुपये, नंबर प्लेट नसलेली स्प्लेंडर मोटारसायकल रुपये 50,000 व हल्ल्यासाठी वापरलेली लाकडी काठी जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पैठण पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक मनोज पाटील, पोलीस कॉन्स्टेबल 847 अजिनाथ शेकडे, पोलीस कॉन्स्टेबल 937 गणेश खंडागळे, पोलीस कॉन्स्टेबल 891 संजय चव्हाण, पोलीस नाईक 1636 राजू चव्हाण यांनी केली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.